अजयजी, तुम्ही रिस्क घेऊन एवढं सगळं खरं बोलताय आणि एवढे स्पष्ट आरोप करताय, मग तुम्हाला शंका आहे की कुठल्या पक्षाने हे सगळं घडवून आणलेलं आहे, जाणीवपूर्वक सरकारसमोर उभं केलं, यात मराठा आरक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा चिघळवला गेला? तुम्हाला कुठल्या पक्षाशी नाव घेऊन सांगता येईल की कुणावर आरोप आहेत हे सगळे? कोण पाठबळ देतंय जरांगेंना एवढं? पाठबळ तर 100%, बिलकुल 100% ह्या आंदोलनाला पाठबळ आहे. कसं शोधायचं? आता आपल्याकडे पुरावा नाही, लॉजिक तर्क हा एकच आहे. तर्क काय लावायचा की ह्या आंदोलनाच्या मुळं कोणाला फायदा झाला? आज सगळा मराठा समाज चिडलेला आहे. कोणावर चिडलेला आहे? ह्या सरकारवर चिडलेला आहे. हे सरकार नालायक आहे, आम्हाला आरक्षण देत नाही, आम्हाला फसवितं. सगळ्या म्हणजे जवळपास सगळ्या मराठा समाजाची ही भावना झालेली, हे नालायक येतं. आणि हे नालायक हे खुर्चीहून खाली उतरावात. मग यांच्या जागेवर कोण बसून जाऊन? त्यांना फायदा आहे. सरळ गणित आहे ना. जरांगेंनी सगळ्यांवर टीका केली. अहो, माझा तर आक्षेप आहे, जरांगेंनी फडणवीसांवर इतकी टीका केली की हा माणूस मराठा द्वेष्ट आहे, याला कशाला ठेवता, हाकलून द्या. केली का नाही टीका? एकेरी भाषेत अनेक नेत्यांचे उल्लेख एकेरी भाषेत झाले केले. आता हा फडणवीस साहेब म्हणतो, तुम्ही काढा कालच्या परवाच्या. आता हा फडणवीस साहेब कोण म्हणतो? हा काही दिवसापूर्वी हा फडणवीस मराठा द्वेष्ट आहे म्हणत होता, याला हाकलून द्या असं म्हणत होता. भाजपमध्ये दुसरे किती काय चांगले नेते आहेत, त्यांना उपमुख्यमंत्री करा असं हा जरांगे म्हणत होता. आणि आज काय म्हणतो? फडणवीस साहेब. का बरं आज फडणवीस साहेब म्हणतो? आम्हालाही कळलं पाहिजे ना. तू मराठा द्वेष्टेहून साहेब कशावर आला? तू आमच्यावर आरोप घेतो, तू फुटला, हा माणूस सरकारचा झाला, तू आज साहेब का करतो? काय कारण आहे साहेब करायचं तुला? तुम्ही बघा ना चॅनल, लोकांनी विचार करावा या गोष्टीवर. लॉजिक तर्क लावूनच आपल्याला याचा शोध लावा लागेल, फायदा कोणाला होतोय. आणि सगळ्या नेत्यांवर टीका केली, पण एका नेत्यावर, ज्येष्ठ नेत्यावर टीका केलेली नाही. संशोधनाचा विषय सगळ्यांनी शोधा. का शोधा? यांनी कोणावर टीका केलेली नाही. मी मगाशी काय सांगितलं, ज्यांनी 94 साली गोंधळ, मला ते ज्येष्ठ येतं, त्यांनी शेती क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे, माझ्यासाठी ते आदरणीय येतं, कारण त्यांचं काम आहे. पण काही ठिकाणी जर त्यांच्याकडून काम नसन झालं, एवढा मोठा समाज जर त्याला आरक्षण देता नाही आलं, तर ते बी अपयशीच येतं.